Everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Edion Tips. बघा आज आपण नेक्स्ट एक्सपेरिमेंट बघणार आहोत. ओके, लेट्स स्टार्ट आवर टुडेज चॅप्टर और टुडेज एक्सपेरिमेंट. ओके, लेट्स स्टार्ट. इट वॉज विथ आजचे जे एक्सपेरिमेंट दॅट इज जुलियस वॉन सॅक्स आणि दुसरा वन इज द अनदर TW एंजल मॅन. पहिला जुलियस वॅन सॅक्स काय म्हणते, जुलियस सॅक्स. Okay, Julius Van Sachs. It was not until about 1854 that Julius Van Sachs provided for the production of glucose when plants grow. Glucose production. Okay, glucose production. Okay, glucose production when plants grow. Glucose is usually stored as starch. Glucose stored starch. Okay, glucose stored as starch. His later studies showed that green substance in plants. Now chlorophyll is located in special bodies called the chloroplast within the plant cells. He found that green plant of the plant is where glucose is made and the glucose is usually stored as starch. म्हणजे जुलियस वॉन सॅक्सने सांगितले ग्लुकोज काय म्हणतात प्लांट्स आहे ते ग्लुकोज प्रोड्यूस करतात आणि स्टोअर्ड ॲज स्टार्च म्हणून स्टोअर केलं जाते. बस एवढंच जुलियस वॅन सॅक्सबद्दल लक्षात ठेवायचं. आणि कुठं, इन क्लोरोप्लास्ट, CHLO क्लोरोप्लास्ट. ओके, दॅट्स ऑल. बस एवढं लक्षात ठेवायचं जुलियस वॅन सॅक्सबद्दल. ओके, नाव वी आर मूविंग टुवर्ड्स द अनदर वन दॅट इज TW एंजल मॅन. ओके, TW ENGL MANN TW एंजल मॅन. ओके, ह्यानं काय केलं माहिती आहे का, सपोज एक प्रिझम घेतला, एक अशी अशी प्रिझम घेतला आणि एक लाईट फॉल झाला. सपोज त्यानंतर अशी दिसावर सपोज प्लांट आहे यार, सॉरी, suppose this one is the ये आपले एक सपोज प्लांट आहे. ओके, दिस वन इज आवर प्लांट. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, युझिंग अ प्रिझम ही स्प्लिट लाईट इन टू द स्पेक्ट्रल कंपोनंट्स अँड देन इल्युमिनेटेड ग्रीन अल्गा क्लॅडोफोरा अँड सस्पेन्शन ॲरोबिक बॅक्टेरिया. ओके, म्हणजे क्लॅडोफोरा एक बॅक्टेरिया घेतला. सपोज अशी स्प्लिट लाईट वगैरे स्प्लिट केलं, अशी लाईट स्प्लिट, दिस इज वन इज अनदर वन, दिस वन, असे बॅक्टेरिया कलेक्ट झाले. ओके, त्यानं कोणतं घेतला, युझिंग देन स्पेक्ट्रल, युझिंग अ प्रिझम ही स्प्लिट लाईट इन स्पेक्ट्रल कॉम्पाउंड, देन इल्युमिनेटेड अ ग्रीन अल्गा दॅट इज क्लॅडोफोरा. ग्रीन अल्गा कोणती होती, क्लॅडोफोरा, CLA क्लॅडोफोरा. अलगी कोणती, सॉरी सिस्टम. ओके, क्लॅडोफोरा घेतली. ओके, युझिंग सस्पेन्शन इन ॲरोबिक बॅक्टेरिया. The bacteria were used to detect O2 evolution. Yes, O2 evolution. He observed that bacteria accumulated mainly in the region of blue and red. म्हणजे this one is the red region and this one is the ब्ल्यू रिजन. म्हणजे ही बॅक्टेरिया आहेत ना, सगळे बॅक्टेरिया मेनली कुठल्या, रेड आणि ब्ल्यू रिजनमध्ये हे झाले. ओके, फर्स्ट ॲक्शन ऑफ द स्पेक्ट्रम photosynthesis was thus described. It resembles the absorption of spectra A and B. By middle of 19th century, key feature of plant photosynthesis were known, namely the plants could use light energy to make carbohydrates and CO2 and water. As a empirical equation, this one is the empirical equation. CO2 plus H2 is equal to CH2O plus O2 लाईटच्या प्रेझेंटमध्ये. इज कार्बोहायड्रेट प्लस ऑक्सिजन. ओके, ग्लुकोज 6 कार्बन शुगर. ओके, हे एक एम्पेरिकल इक्वेशन भेटलं. हे लक्षात जस्ट काय म्हणतात ॲट द एंडपर्यंत तुम्हाला असं लक्षात राहून जातं. ह्यात काय होतं,
लक्षात ठेवा जुलियन वन सॅक्स. जुलियस वन सॅक्सनं काय सांगितलं, ग्लुकोज प्रोडक्शन होतं आहे, ग्लुकोज प्रोडक्शन होतं आहे, परंतु हे कशा फॉर्ममध्ये स्टोअर होतं आहे, दॅट इज स्टारच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. हे कोणी सांगितलं, जुलियस वॅन सॅक्स. ओके. त्यानंतर काय होतं TW एंजल. TW एंजलमॅननं काय केलं माहिती आहे का, एक क्लॅडोफोरा नावाची एक अलगी घेतली आणि त्या साईडला एक प्रिझम घेतली. ह्या प्रिझममधून लाईट पास केली. लाईट पास केल्यानंतर सपोज एक व्हाईट लाईट पास केली, मग हे आहे ती स्पेक्ट्रल कॉम्पाऊंडमध्ये म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये डिवाईड होणार. मग डिवाईड झाले ना, इथं रेड, सपोज दिस वन इज द रेड आणि दिस वन इज द ब्ल्यू. मग हे काय होणार, ह्या ब्लू आणि रेड रिजनमध्ये बॅक्टेरिया जास्ती हे होतात. ओके, म्हणजे O2 इव्हॉल्व करतात. दॅट इज दी O2चं हे केलं. ओके, डन. ओके, CO2 प्लस H2O लाईटच्या प्रेझेन्समध्ये कार्बोहायड्रेट प्लस ऑक्सिजन प्रोड्यूस करतात. ओके, क्लॅडोफोरा सस्पेन्शन एरोबिक बॅक्टेरिया. द बॅक्टेरिया डिटेक्ट द साइट्स ऑफ O2 इव्होल्युशन. कसं बॅक्टेरिया कशासाठी यूज केलेले, साइट्स ऑफ O2 इव्होल्युशनच्या साईट हे करायसाठी बॅक्टेरिया यूज केलेले. डन 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 डन. काय जुलियस वन सॅक्स काय ग्लुकोज प्रोडक्शन करतं आहे, म्हणजे कोणते प्लांट आहे ते ग्लुकोज प्रोडक्शन करते आणि ते कशा फॉर्ममध्ये स्टोअर करते, दॅट इज स्टारच्या फॉर्ममध्ये स्टोअर करते आणि कुठं असते क्लोरोफिलमध्ये किंवा क्लोरोप्लास्ट. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर TW एंजलमॅननं काय केलं, एंजल म्हणजे काय, एंजलमॅन म्हणजे दॅट इज द प्रिझम, लाईट प्रिझम असलं सगळं हे होणार. ओके, सपोज एखादी एंजल जर म्हणजे आकाशातून खाली आली, देन दॅट इज दी लाईट वगैरे पडणार, म्हणजे एकदम प्रिझम असं. सो लक्षात ठेवायचं की प्रिझम घेतला आणि प्रिझममधून एक क्लॅडोफोरा नावाची अलगी घेतला. म्हणजे लक्षात एक नॉर्मल लक्षात ठेवायचं. मग तिथं जर एखाद्या वेळेस एक्झाममध्ये विचारू शकतात कोणती अलगी घेतली, दॅट इज द ग्रीन अलगी, दॅट इज क्लॅडोफोरा. ओके, आणि बॅक्टेरिया कशासाठी यूज केले, दॅट इज द साइट्स ऑफ O2च्या साईट डिटेक्ट करायसाठी यूज केला. आणि कोणत्या रिजनमध्ये जास्त आहे, दॅट इज रेड आणि ब्ल्यू रिजनमध्ये जास्ती बॅक्टेरिया डिटेक्ट झाले. ओके, होप एव्हरीथिंग इज क्लिअर. थँक्यू सो मच. बाय बाय.